नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। मागला जो की मी व्हिडिओ टाकला त्यात तुम्हाला सांगितलं होतं एक्सपोर्ट चॅट करून तुम्ही कशा पद्धतीने सेव्ह करू शकता, जे की परमनंटली कुणा सुद्धा तुम्हाला चॅट सेव्ह करायची असेल तर कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवू शकता हे मागल्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं। पण त्यात एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, ज्यावेळेस एक्सपोर्ट करून तुम्ही सेव्ह करता सगळे कुणाची पण चॅट, ती जर समजा तुम्हाला बघायची असेल आणि त्यावेळेस तुम्ही जर तेव्हा क्लिक करता ती जर बघायची म्हणते तर तुम्हाला माहिती आहे ती तुम्हाला पाहता येत नाही। तर तुम्हाला सांगतो त्याच्यावर मी एक जबरदस्त असं सोल्युशन घेऊन आलेलं आहे, 100% वर्किंग ट्रिक आहे आणि तुम्हाला सांगा कशा पद्धतीतून काय करू शकता सगळं काय डिटेल्स मध्ये माझ्या मोबाईलच्या स्क्रीन सांगणार। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। आणि तुम्हाला पण माहिती आहे एखाद्याची तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने सांगितलं कशा पद्धतीने सेव्ह करून ठेवू शकता। तुम्ही समजा गुगल ड्राईव्हला सेव्ह केली किंवा कुठे सुद्धा सेव्ह केली आणि ज्यावेळेस तुम्ही त्यावर क्लिक करता ओपन होती, पण तुम्हाला माहिती आहे ती समजत नाही। सगळं काय डिटेल्स सांगतो, डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। फक्त आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा, कारण की इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि 100% सांगतो वर्किंग ट्रिक आहे। तुम्हाला एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ऍप्लिकेशन कशा पद्धतीने सेटअप करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला सांगतो विदाउट स्किप करता व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। जर तुम्ही मागला व्हिडिओ पाहिला नसेल कशा पद्धतीने व्हॉट्सअपची चॅट एक्सपोर्ट करून तुमच्या मोबाईलमध्ये परमनंटली सेव्ह करू शकता तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तेथून तुम्ही पाहू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो मी व्हॉट्सअप माझं ओपन करून घेतो आणि व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर तुम्हाला सांगतो जी की चॅट तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून काय तुम्ही एक्सपोर्ट करून सेव्ह केल्यानंतर जी ओपन करताना काय प्रॉब्लेम येतो, जसं की ही चॅट मी एक्सपोर्ट करून इथे सेव्ह केली आहे, म्हणजे डायरेक्ट एक्सपोर्ट करून माझ्या अकाउंटवर मी शेअर केली आहे। तुम्ही कुठं पण सेव्ह केली असेल तिथे सेव्ह करून ठेवू शकता, गुगल ड्राईव्हला म्हणा। त्यानंतर त्यावर डबल क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने एक्सपोर्ट इथून करून घ्यायचा, परत एक्सपोर्ट मी इथून करून घेतो। ओके, एक्सपोर्ट झाल्यानंतर बघू शकता व्हॉट्सअप चॅटची अशा पद्धतीने काय तुम्हाला इंटरफेस येईल। एक्सपोर्ट केल्यानंतर तेव्हा क्लिक केल्यानंतर तुमच्यामुळं अशा पद्धतीचा नवीन काहीतरी इंटरफेस येईल। त्यानंतर मी क्रोमवरही ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर क्रोमवर तुम्ही बघू शकता तुमच्यामुळं अशा पद्धतीने व्हॉट्सअप चॅट तुम्हाला पूर्ण दिसून जाईल। बघू शकता काही सुद्धा तुम्हाला समजणार, अशा पद्धतीने व्हॉट्सअप चॅट ओपन होईल। काय लिहिलेलं आहे काय सुद्धा तुम्हाला काही सुद्धा समजणार नाही। अशा पद्धतीने थोडंसं बघू शकता कशा पद्धतीने पेलिंग आहे, सगळं काय डिटेल्स तुमच्यामुळं आहे। बघू शकता अशा पद्धतीने तुमच्यामुळं ओपन होऊन जाईल। तर ही तुम्हाला डिटेल्स समजा जर वाचायची म्हटलं तर तुम्हाला काही सुद्धा समजणार नाही। तर यासाठी एक मी सोल्युशन घेऊन आलेलं आहे आणि इझिली तुम्हाला सांगतो काय करायचं काय सगळं काय सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो प्ले स्टोर ओपन करून घ्यायचा आणि प्ले स्टोरवरून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, वेब चॅट व्ह्यूअर्स ही ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे। ओके, डाउनलोड केल्यानंतर ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर तुम्हाला सांगतो जी की परमिशन माग सगळे अलाव करून द्या। अलाव केल्यानंतर ॲड फाईलवर क्लिक करायचं। ओके, ॲड फाईलवर क्लिक केल्यानंतर आता जी फाईल तुम्ही सेव्ह केली आहे व्हॉट्सअप चॅटची बघू शकता अशा पद्धतीने ती तुम्हाला ॲड करून घ्यायची। ओके, ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची व्हॉट्सअपची जी की फाईलचं जी की नाव असेल ते अशा पद्धतीतून ॲड होऊन जाईल। ओके, त्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने जे काही चॅट आहे सगळं तुम्हाला इथं बघू शकता, तुमच्या लाईव्ह प्रूफ तुम्हाला व्हॉट्सअपगत सगळं काय डिटेल्समध्ये दिसणार आहे। त्यामुळे बघू शकता तुम्ही प्रत्येक गोष्ट इथून कॉपीसुद्धा करू शकता, अशा पद्धतीने कॉपी आणि इथून शेअरसुद्धा करू शकता आणि इथून व्हिडिओज काय असतील फोटोजसुद्धा तुम्ही इथून इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। जे की कुठली गोष्ट पाहिजे अशा पद्धतीने डबल क्लिक करून तुम्ही इझिली इथून किती हाय जितकं पाहिजे तितकं सगळं तुम्ही कॉपी करून घेऊ शकता आणि इझिली व्हॉट्सअपसारखीच वर्क करते। तुम्ही कुणाचंही चॅट सेव्ह केलं असेल तर इझिली या ॲप्लिकेशनमध्ये ॲड करून घ्यायचं आणि इझिली सगळं काय डिटेल्समध्ये वाचू शकता। एकदम सिंपल आहे, सगळ्या परमिशन अलाव करून द्या आणि फोटोज व्हिडिओ जर असतील तर वर ॲरोज तुम्हाला दिसत असेल तेव्हा क्लिक करून तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। फोटोज व्हिडिओज म्हणा काय ऑडिओज असतील सगळं काय तुम्हाला इथे इझिली हुबेहूब व्हॉट्सअपगत सगळं काय डिटेल्स तुम्हाला इथून भेटून जाईल। बघू शकता अशा पद्धतीने तशाच पद्धतीने तुम्हाला ॲड फाईलवर क्लिक करायचं आहे। दुसरी एखादी तुमची फाईल असेल ती डायरेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचं, जसं की बघू शकता ही फाईल मी ॲड करून घेतली अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची आहे। ओके, तर तुम्हाला सुद्धा ही ट्रिक तुम्हाला माहिती होती की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला मी लाईव्ह प्रूफसुद्धा दावलं आहे जी की एक्सपोर्ट चॅट करून समजा तुम्ही व्हॉट्सअपवर कोणाच्याही सेव्ह करून ठेवली असेल दुसऱ्या कोणा तुमच्या फोनमध्ये आणि समजा ती जर वाचायची असेल तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येतो। त्या प्रॉब्लेमसाठी हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या, 100% वर्किंग आहे आणि एक नंबर ॲप्लिकेशन आहे। हा होता आजचा व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।